राजकारणात एखादं वचन मिळणं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एका पोस्ट डेटेड चेक मिळण्यासारखं असतं. हो, अगदी बरोबर. चेक तर हातात असतो, पण तो वटणार कधी याची काहीच खात्री नसते. खरंय. आणि विचार करा, तुम्ही बँकेत तो चेक घेऊन गेलात आणि तिथे चक्क बँकेची इमारतच अजून बांधून पूर्ण झालेली नाहीये. हां, असाच काहीसा प्रकार सध्या घडतोय. हो ना. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका मोठ्या राजकीय चेकचा पर्दाफाश करणार आहोत. नक्कीच. आपण बोलतोय ते पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 131व्या घटनादुरुस्ती विधेयकाबद्दल. म्हणजे महिला आरक्षण विधेयकाबद्दल ना? हो, तेच. नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनात हे विधेयक लोकसभेत फेटाळलं गेलं. हे खूपच आश्चर्यकारक होतं, कारण वरवर पाहता सगळेच पक्ष महिला आरक्षणाला पाठिंबा देतात. मग प्रत्यक्षात हे विधेयक का पडलं? यामागचं राजकीय गणित खूप रंजक आहे. 16 ते 18 एप्रिल 2026 दरम्यानच्या त्या विशेष अधिवेशनातले आकडे बघा. 528 सदस्य उपस्थित होते. घटनादुरुस्तीसाठी 352 मतांची म्हणजे 2/3 बहुमताची गरज होती. बरोबर. पण सरकारच्या बाजूने 298 आणि विरोधात 230 मते पडली. बापरे, म्हणजे ज्या आरक्षणाची सगळेच वाट पाहत होते ते तिथेच कोसळलं. आणि ते कोसळण्याचं मुख्य कारण म्हणजे त्या विधेयकातली एक मोठी अट. नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 अंतर्गत 33% आरक्षण देण्याचं जाहीर तर झालं. पण ते थेट लागू न करता नवीन जनगणना आणि काय म्हणतात त्याला, डिलिमिटेशन, म्हणजे मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी जोडलं गेलं. अगदी बरोबर. हीच ती सर्वात मोठी अडचण ठरली. हे तर खूपच विचित्र आहे. म्हणजे हेच असं झालं की HR ने तुम्हाला प्रमोशनचा लेटर दिलंय, पण सोबत हेही सांगितलंय की तुझी नवीन केबिन ज्या इमारतीत असेल त्या इमारतीसाठी आम्ही अजून जमीनच खरेदी केलेली नाही. हा, अगदी चपखल उदाहरण दिलं. नाही, पण मला एक समजत नाहीये, हे आरक्षण आत्ताच्या घडीला असलेल्या 543 जागांमध्येच का लागू केलं नाही? त्यासाठी जनगणनेची किंवा जागा वाढवण्याची वाट का बघायची? तिथेच तर सगळं खरं राजकारण दडलंय. जर आत्ताच्या 543 जागांमध्ये 33% आरक्षण दिलं तर थेट 1/3 विद्यमान पुरुष खासदारांना त्यांच्या जागा गमवाव्या लागतील. अच्छा, म्हणजे स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी चाललेली ही धडपड आहे तर. हो ना. यात दिग्गज नेते किंवा अगदी पंतप्रधानांचाही मतदारसंघ महिलांसाठी राखीव होऊ शकतो. त्यामुळे सरकारचा असा युक्तिवाद आहे की आधी संसदेच्या जागा 850 पर्यंत वाढवू आणि मग वाढलेल्या जागांमधनं आरक्षण देऊ, जेणेकरून कोणाचीच राजकीय कारकीर्द धोक्यात येणार नाही. पण मग दक्षिणेकडची राज्य याला एवढा कडाडून विरोध का करत आहेत? त्याचं कारण वेगळं आहे. दक्षिणेकडच्या राज्यांची भीती त्यांच्या राजकीय अस्तित्वाची आहे. म्हणजे कसं काय? सध्याच्या 543 जागा 1971च्या जनगणनेवर आधारित आहेत. तेव्हापासून दक्षिणेकडील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचं अतिशय उत्तम काम केलंय. हो, हे आपण पाहिलंय. त्यांची कामगिरी खरंच चांगली आहे. पण आता जर नव्या जनगणनेनुसार मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर काय होईल? उत्तर प्रदेशसारख्या राज्याची लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे त्यांच्या जागा 80वरून थेट 150च्या घरात जातील. बापरे, म्हणजे संसदेत दक्षिणेकडच्या राज्यांचं महत्त्व जवळजवळ संपुष्टातच येईल की? अगदी तेच. हे तर एक प्रकारे लोकसंख्या नियंत्रणाचं चांगलं काम करणाऱ्या राज्यांना दिलेली राजकीय शिक्षाच आहे. पण मग सरकारचा जो 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू हा मुद्दा आहे, तोही तार्किक वाटतो. हो, तो मुद्दाही लोकशाहीत तितकाच महत्वाचा आहे. आणि इथेच तो खरा वैचारिक पेच निर्माण होतो. एका बाजूला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आणि दुसऱ्या बाजूला चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यांवर होणारा अन्याय. बरोबर. पण या सगळ्या राज्यांच्या सीमा आणि भविष्यातील जागांच्या भांडणात आपण हे विसरतोय की जागतिक पातळीवर आपली किती नाचक्की होतीये. नक्कीच. आपले नेते राजकारण करत बसलेत आणि तिकडे रवांडासारख्या देशाच्या संसदेत चक्क 63% महिला आहेत. बापरे, 63%. हो, आणि क्युबा, मेक्सिको या देशांमध्येही महिलांचं प्रमाण खूप उत्तम आहे. आणि भारताची अवस्था पाहिली तर हे प्रमाण फक्त 13 ते 14% अडकून पडलंय. खरंय. अपवाद फक्त तृणमूल काँग्रेससारख्या पक्षाचा, जिथे 40% महिला खासदार आहेत. किंवा छत्तीसगड विधानसभेचा, जिथे 20% महिला आमदार आहेत. पण देशाचं एकूण चित्र खूपच निराशाजनक आहे. आणि आता या नव्या राजकीय वादामुळे महिला आरक्षणाची अंमलबजावणी 2029 किंवा थेट 2034 पर्यंत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली आहे. म्हणजेच केंद्राच्या हेतूंवर राज्यांचा जो अविश्वास आहे, हा जो ट्रस्ट डेफिसिट आहे, तो संपेपर्यंत महिलांना त्यांचा 33% हक्क मिळणं जवळपास अशक्य आहे. हो, हे राजकीय आणि भौगोलिक सत्तेचं असं जाळं आहे ज्यात देशाच्या अर्ध्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व पणाला लागलंय. अगदी योग्य विश्लेषण केलं तुम्ही. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
राज्यांच्या भौगोलिक सीमा आणि सत्तेच्या गणितावर तोडगा निघत नाही केवळ या कारणासाठी देशाच्या निम्म्या लोकसंख्येला त्यांच्या न्याय्य हक्कापासून असं अनिश्चित काळासाठी दूर ठेवणं हे परिपक्व लोकशाहीचं लक्षण असू शकतं का? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. नक्कीच. यावर विचार व्हायलाच हवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल विश्लेषणात.